एक मोठी बातमी बघूयात। पिंपरीतील चाकण MIDC कंपनीमध्ये कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 13 मेच्या रात्री ही धक्कादायक हा प्रकार घडला। या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला अटक करण्यात आली आहे। ही पीडिता एका कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करायची। ही पीडिता मेदनकरवाडी इथल्या कंपनीजवळ पोहोचल्यानंतर नराधमानं ठार मारण्याची धमकी देत तिच्यावरती अत्याचार केले। चाकण MIDC परिसरातला हा प्रकार। महिला आपल्या ड्युटीवर निघालेली असता तिला ओढून देत तिच्यावर अत्याचार करण्यात आले। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडनं। गोविंद, काय संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती द्याल? स्वतः अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। खरं तर पिंपरी चिंचवड उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते आणि चाकण अशी लाखो कामगार आहेत। त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। हा जो सगळा प्रकार घडलाय तो धमकावून अशा पद्धतीने त्या महिलेवर शारीरिक अत्याचार केला गेलाय। संबंधित जो आरोपी आहे त्याला चाकण पोलिसांनी अटक केल्याची माहिती आता मिळतेय। मात्र एकंदरीत जर बघितलं तर ज्या महिला कामगार आहेत त्यांची वारंवार कुटुंबांना होते, म्हणजे पुरुष कामगार आहेत त्यांचे दर महिने लूटमारीच्या घटना देखील वेळोवेळी आधी देखील समोर आलेल्या आहेत आणि या सगळ्याला कंटाळून अनेक कंपन्या ज्या आहेत ते स्थलांतरित करण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। संबंधित जी महिला आहे तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि तिची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी माहिती दिली। 27 वर्षीय ही महिला कामगार आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर या प्रकरणानंतर या संबंधित जो आरोपी आहे नगर जिल्ह्यातील अकोले गावातला असल्याची माहिती मिळते आणि त्याच्यासोबत आणखी कोण होतं आणि त्यांनी हे कृत्य करताना कोणाची मदत घेतली होती का याचा देखील पोलीस कसून तपास करतायत। मात्र एकूणच जर बघितलं तर MIDC परिसरातील महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्याचबरोबर इकडे जे गस्त घालणं गरजेची होती पिंपरी चिंचवड पोलीस दलाची जी गस्त MIDC परिसरामध्ये असते ती देखील कमी झाली आणि त्यामुळे पोलिसांचा वचक दरारा कमी झालाय का हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या घटनेची माहिती मागवली आहे। संबंधित जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। बरोबर गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।